सोलापूर महानगरपालिकेची ही निवडणूक सोलापूरचे भविष्य ठरवणारी निवडणूक आहे. त्यामुळे भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपाच्या सर्व 102 उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सोमवारी जुळे सोलापुरात जामगोंडी मंगल कार्यालयात कार्यकर्ता मेळावा उत्साहात झाला. याप्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार दिलीप माने, भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, भाजपा पूर्व जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, पश्चिम जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, सरचिटणीस प्राचार्य नारायण बनसोडे, शिवराज सरतापे, सुधा अळ्ळीमोरे, भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विजय कुलथे उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून भारतीयांनी 2047 साली विकसित भारताचे स्वप्न पाहिले आहे. स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीला 100% दिशेने घेऊन जाणे आवश्यक आहे. विकसित भारताच्या पर्यायाने विकसित सोलापूरच्या जडणघडणीत सोलापूर महानगरपालिकेतील नगरसेवकांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विचारांनी चालणारी सत्ता सोलापुरातही आणायची आहे. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या प्रभागामध्ये दररोज 10 तास पक्षासाठी देऊन प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडावी. केंद्र सरकारच्या तसेच राज्य सरकारच्या योजना मतदारापर्यंत जाऊन त्यांना सांगाव्यात आणि कमळ चिन्हाला पर्यायाने भाजपाला मतदान करण्याचे आवाहन करावे. शहरातील प्रत्येक मतदान केंद्रावर 50%हून अधिक मते भारतीय जनता पार्टीला मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहावे. भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांच्या समर्पणातून तयार झालेला पक्ष आहे. पक्षातील अनेक कार्यकर्त्यांच्या महत्त्वाकांक्षा आहेत. ज्यांना या निवडणुकीत संधी मिळाली नाही त्यांना आगामी काळात केंद्र सरकार, राज्य सरकार तसेच सोलापूर महापालिकेच्या विविध ठिकाणी संधी मिळू शकते. त्यामुळे उमेदवारी न मिळालेल्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी नाराज न होता ज्यांना उमेदवारी मिळाली आहे अशा भाजपाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे, असंही प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी या दोघांच्या नेतृत्वामध्ये केंद्रामध्ये एनडीएच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार अतिशय गतिमान पद्धतीने काम करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही निवडणूक ही तरुणाच्या काळानंतर प्रदीर्घ काळानंतर होणारी ही निवडणूक आहे आणि या निवडणुकीचं त्यामुळे असणारं महत्त्व हे अत्यंत फार. त्यामुळे आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आपल्याला सर्वांना या ठिकाणी 102 भारतीय जनता पार्टीचे उमेदवार या सोलापूर महानगरपालिकेमध्ये निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. त्याचा अर्थ अमितभाई नेहमीच सांगण्याचा प्रयत्न करतात, आपल्याला येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला 100%च्या दिशेने घेऊन जायचं आहे. मी प्रदेशाचा अध्यक्ष म्हणून आपलं सर्व सोलापूरकरांचं भारतीय जनता पार्टीचं मनपूर्वक कौतुक करतो आणि अभिनंदन करतो की आपण 102 उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी उभे केले. खरं तर या सगळ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वजणांनी एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे की ही निवडणूक एखाद्या प्रभागामध्ये असणारा नगरसेवक निवडून देण्यासाठी ही निवडणूक नाहीये. या निवडणुकीचं महत्त्व हे वेगळं आहे. या निवडणुकीमध्ये निवडून देणारा प्रत्येक नगरसेवक हा येणाऱ्या काळामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ज्याचा विचार करतात 2047ला तुम्हाला आम्हाला सर्वांना जो विकसित भारत तयार करायचा आहे, जो विकसित भारताच्या दिशेने जे पावलं उचलायचे, विकसित महाराष्ट्राच्या दिशेने पावलं उचलायचे, त्यासाठी या नगरसेवकांची भूमिका
ही अत्यंत महत्वाची आहे. हेच नगरसेवक विकसित सोलापूर घडवण्यासाठी त्यांचं असणारं योगदान हे सर्वात मोठं असणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय देवेंद्रजी या सर्व दिशेला ज्यावेळेला चालले त्यावेळेला एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घ्या. तुम्ही आणि आम्ही सर्वजण भारताचे नागरिक म्हणून आपल्याला सर्वांना असणाऱ्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला जेव्हा पूर्ण करायच्या आहे त्यावेळेला आपण सर्वांनी केंद्रामधलं असणारं जे सरकार आहे आणि राज्यामधलं असणारं जे सरकार आहे ही दोनही सरकार अतिशय पारदर्शकपणे काम करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतात. त्यामुळे ही पारदर्शकपणे काम करणारी सरकार आणि त्याचबरोबर त्यांच्याच विचारावरती चालणारं एक विचाराने चालणारं असं सोलापूरमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातलं सरकार इथे तुम्हाला आम्हाला सर्वांना तयार करायचं आहे. तुमच्या सर्वांच्या तुम्ही सर्वजण हेही जाणता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी दिवसातील 24 तासापैकी 16 तास काम करतात. देवेंद्रजी सुद्धा 16 तास काम करताय. आता निवडणुकीला 8 ते 9 दिवस एवढे शिल्लक राहिले. त्यामुळे तुमच्यापैकी प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे. या निवडणुका प्रभागनिहाय होणाऱ्या या निवडणुका आहेत. त्यामुळे या प्रभागनिहाय होणाऱ्या या निवडणुकांमध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना अतिशय प्रामाणिकपणे कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाने या प्रभागामध्ये आपली जबाबदारी समजून प्रत्येकाने या निवडणुकीमध्ये प्रभागनिहाय त्या ठिकाणी कमळ चिन्हासमोर बटन हे तिथला असणारा मतदार कसा दाबेल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवे. या 10 दिवसामध्ये आपण सर्वांनी 10 तास लोकांपर्यंत मतदारांपर्यंत प्रत्यक्षपणे पोहोचलं पाहिजे. त्यांना सर्वांना केंद्र पुरस्कृत असणाऱ्या सर्व योजना राज्य पुरस्कृत असणाऱ्या सर्व योजना या सर्व योजनांची माहिती सांगून कमळ आणि हे कमळाला मतदान का द्यावं हे आपल्याला समजून सांगणं हे अत्यंत गरजेचं आहे. आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले, यंदाच्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाच्या सर्व उमेदवारांना निवडून आणून 2017च्या तुलनेत रेकॉर्ड ब्रेक जागा या निवडणुकीत निवडून येतील. कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले काम जनतेपर्यंत पोहोचवावे, असंही आमदार विजयकुमार देशमुख या प्रसंगी म्हणाले. मला असं वाटतं की चव्हाण साहेब अध्यक्ष झाल्यापासून पहिल्यांदाच आपल्या सोलापूर शहराला येतो. आज सोलापूर शहरामध्ये निवडणुका होत असताना आपण या सोलापूर शहरामध्ये आलात. कालच रोहिणीताई सांगत होत्या की आपण या सोलापूर शहर महाराष्ट्रामध्ये सोलापूर शहर एकच असं गाव आहे की जिथे पूर्ण 102 उमेदवार भारतीय जनता पक्षाचे उभा आहेत. हीच भेट साहेब सोलापूरकरांनी तुम्हाला आजच्या या पहिल्या आगमनाच्या निमित्तानं तुम्हाला देतो. आणि एवढंच नाही तर येणाऱ्या कालावधीमध्ये जेव्हा 16 तारखेला जेव्हा निकाल होतील त्यावेळी सगळ्यात जास्तीत जास्त संख्या ह्या महाराष्ट्रातून सोलापूर शहराचा असेल. ज्या जिंकणारे उमेदवार आणि सोलापूर शहराच्या गेल्या वेळेला ज्या निवडणुकीमध्ये आम्ही सत्ता हासिल केलं होतं आणि या वेळेला आम्ही त्याही पेक्षा चांगल्या रीतीनं किंवा या सोलापूर शहराच्या आपण सांगितलं रेकॉर्ड ब्रेक आपण या उमेदवारी निवडून येतो. या केंद्राच्या सरकारमध्ये आदरणीय मोदी साहेबांचं काम असू द्या, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं काम असू द्या, त्यांच्या कामाच्या निमित्तानं या सोलापूर पासून गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ज्या लोकांच्या ज्या सर्वसामान्य गोरगरीब लोकांना ज्या अनेक योजना आणल्या आणि सगळ्या परीनं आपण त्या योजना आपण लोकांपर्यंत नेऊन पोहोचलो आणि त्यामुळं आज या सगळ्या जनतेला आपल्या भारतीय जनता पक्षाबद्दल एक प्रकारचा विश्वास निर्माण झालेला आहे. आमदार देवेंद्र कोटे म्हणाले, सोलापूरच्या दररोजच्या पाणी पुरवठ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केलेली 892 कोटी रुपयाची योजना IT पार्कला मंजूर, सोलापूरहून मुंबई आणि गोव्याला सुरू झालेली विमानसेवा आणि प्रस्तावित असलेली तिरुपती बंगळुरू विमानसेवा पुढील 100 दिवसात सुरू होणाऱ्या
100 ई बस अशा विकास कामामुळे सोलापूरकरांचा भाजपाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. भाजपाचे शहरातील सर्व कार्यकर्ते दिवस रात्र एक करून 102 उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करतील, असंही आमदार देवेंद्र खोटे याप्रसंगी म्हणाले. की भारतीय जनता पार्टीला मत का द्यायचं आहे हे आपल्याला येणाऱ्या काळात 8 दिवसात लोकांना पटवून द्यायचं आहे. जी समांतर पाईपलाईन पूर्ण झाली, सोलापूरचा विमान सेवेचा प्रश्न निकाली लागला, सोलापूरच्या रोजगार लोकांना घर उपलब्ध करून देण्याचा प्रश्न असेल, ही सगळी कामं स्मार्ट सिटीच्या माध्यमातून विविध विकास जी शहरात झालेली आहेत, ही सगळी कामं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेली आहेत. याची कृतज्ञता व्यक्त होण्यासाठी लोकांनी भारतीय जनता पार्टीला मतदान केलं पाहिजे. शहराला रोज पाणी पुरवठा होण्यासाठी 892 कोटी रुपयाची योजना असेल. मुंबई आणि गोव्याची विमान सेवा सुरू झाली आहे, परंतु तिरुपती आणि बेंगलोरची विमान सेवा सुरू करणं असेल. ज्या 100 ई बसेस आपल्याला मंजूर आहेत त्या पुढील 100 दिवसात शहरात धावण्यासाठी असेल किंवा लोकांना अपेक्षित असलेली सगळी कामं, विशेषतः रोज पाणी पुरवठा करण्यासाठी जे पालकमंत्री सातत्याने पाठपुरावा करतायत, ही सगळी अपेक्षित कामं आपल्याला पूर्ण करण्यासाठी लोकांना विनंती करायचं आहे की आपण सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीला मतदान करायचं आहे. जे 102 उमेदवार आहेत ते सर्वांनी एक संघ एक दिल एक विचाराने पॅनल टू पॅनल काम आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. पक्षातील जुने लोक असतील, पक्षातील नवीन लोक असतील, सगळ्यांना एकत्रितपणे काम करून भारतीय जनता पार्टीचा कमल हाच आपला उमेदवार आहे ही भावना डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे हात आपल्याला बळकट करायचे. जो काही सोलापूरचा विकास झाला आहे तो आदरणीय फडणवीस साहेबांच्या माध्यमातून झाला आहे आणि अपेक्षित असलेलं सोलापूरकरांना अपेक्षित असलेले कामं पूर्ण करण्याची ताकद फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पार्टीमध्येच आहे. आणि हे पूर्ण करण्यासाठी आपण सगळेजण 75+ जे आपलं मिशन आहे ते तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने, तुमच्या सगळ्यांच्या ताकदीने आपल्याला पूर्ण करायचं आहे. आणि मला निश्चितच खात्री आहे तुम्ही उद्या